जन्म जन्म जो साथ निभाए, एक ऐसा बंधन बन जाओ। हाय हॅलो नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी माय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर काय आज व्हिडिओमध्ये पाहू शकता एवढे सारे फुगे फुगवलेले आहेत, ते पण आहोंनी कशासाठी. आणि तुमच्याबरोबरच मी पण आताच पाहत आहे, कारण मी गेले ड्युटीला आणि मला 10ला सुट्टी झालेली आहे. तर आता सध्या तब्बल 10:30 वाजलेले आहेत. तर चला, मला तर कळालेलं आहे कशासाठी हे सरप्राईज एवढं डेकोर केलेलं आहे. तर त्यासाठी मी अशा प्रकारे रेडी झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करायचा आहे, तुम्हाला समजेल नेमके काय आहे. तर नजारा कसा दिसत आहे, आहोंनी बघा किती छान प्रकारे डेकोर केलेला आहे. असं वाटत आहे कोणत्या तरी पार्टीमध्ये गेलेला आहोत आणि तिथंच असं डेकोर केलेलं आहे. तर पाहू शकताय फुगे पण किती मस्त वाटत आहेत. तर तुम्हाला सांगते, आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस, मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे. आणि ती कितवी आहे, तर आमच्या लग्नाला पूर्ण 3 वर्षे कंप्लीट झालेले आहेत. ही 3री मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे आणि त्यासाठी हे छोटंसं सेलिब्रेशन आहे. आणि मी घरी नव्हते, मी सेकंड शिफ्टला ड्युटीला गेले होते, 10ला सुट्टी होती. तर मी 10 वाजता आल्यानंतर ह्यांनीच एवढं डेकोर केलेलं आहे. तर पाहू शकता, हे माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे, कारण मला माहिती पण नव्हतं अशा प्रकारे काय सेलिब्रेशन होईल काय. कारण एवढा उशीर झाल्यानंतर 10:30 वाजले होते, अशी आयडिया पण नव्हती माझ्या दिमागामध्ये की असं काय सरप्राईज मला भेटेल म्हणून. तर पाहू शकताय अशा कॅन्डल वगैरे लावलेले आहेत, लाईट ऑन केलेली आहे. तर अशा प्रकारे डेकोर केलेलं आहे. तर आम्हाला कॅन्डल लावूनच असं सेलिब्रेट करायचं आहे, केक वगैरे कट करायचा आहे. तर हे लाईट लावल्यानंतर असं दिसत आहे आणि लाईट बंद केल्यानंतर तो नजारा काही वेगळा दिसत आहे आणि किती भारी वाटत आहे तेच. तर हा आहे रंगबिरंगी लाईटिंगचा बल्ब, जे की ह्यानं 4 चांद लावलेले आहेत. तर आता लाईट वगैरे बंद केल्यानंतर आम्ही केक वगैरे कट करतात, मस्तपैकी सेलिब्रेशन करतात आणि तुम्ही आमच्यामध्ये सामील व्हा. आता सध्या तर खूप जास्त उशीर झालेला आहे, बहुतेक 11:30 वाजत आहेत. तर चला कंटिन्यू करा व्हिडिओ. लय भारी दिसायले ना. आता एकदा मोबाईलचा फ्लॅश लावून बघते. बस मी होपी शूटिंग घेतो ह्याच्यात. मांडी घाल का. केलेली आहे, केक वगैरे पण कट केलेला आहे. तर आता फोटो काढण्यासाठी त्यांना थोडंसं केक चालतात. आणि आता आमच्या लग्नाला तब्बल 3 वर्षे कंप्लीट झालेले आहे आणि 4थ्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे. तर आयुष्यभर आम्ही असंच सोबत राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तर इथे जे त्यांनी उडवायचं आणलेलं होतं, ह्याच्यामध्ये चमकी वगैरे भरलेली असते आणि ते फिरवलं की उडतं. पण ते किती ताकद लावून हे केलं तरी ते उडतच नव्हतं, बहुतेक खराब निघालं ते. दिल में मोहब्बत है, आँखों में प्यार है, तुझको
तुझको ही चाहा है थोड़ा ओ पता। मेरे यार कोणता कशाने तू इधर आओ दोनों दोनों खत्म खलास चांगली आहे का पण थांब थांब भोपळा आठवली का तुला या बेबी तर आता मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे केलेले आहेत आणि आमचं छोटंसं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. कमी वेळामध्ये आणि कमी ह्याच्यामध्ये खूप छान पद्धतीने झालेलं आहे. मला वाटलं पण नव्हतं असं म्हणजे सेलिब्रेशन होईल म्हणून आणि वेळात वेळ काढून ह्यांनी पूर्ण तयारी केली. एवढे फुगे फुगवले खूप जास्त किती ते 25-30 तरी फुगे असतील एवढे त्यांनी फुगवले. अक्षरशः मुलाला मला चक्कर येईल. छोटंसं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुमची काळजी घ्या. स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा.